सुनेत्रा पवार यांना राजकारण कळत नाही का? गेल्या 10 दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही सुरू आहे त्यातून पुढे आलेला हा प्रश्न आहे. 28 जानेवारी 2026 विमान अपघातात अजित पवारांचं निधन झालं. एकतीस जानेवारी 2026 सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद्विवेक बुद्धीने पार पाडेन. अजित पवार यांच्या निधनानंतर तिसऱ्याच दिवशी शपथविधी झाला आणि उभ्या महाराष्ट्रामधून एकच सवाल पुढे आला. शपथविधीची इतकी घाई का केली? या प्रश्नावर ज्या ज्या चर्चा झाल्यात ना, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर ताशेरे ओढले गेले. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ या नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या ताब्यात हवी होती म्हणून सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री केलं. शरद पवार यांच्या ताब्यामध्ये पक्ष जाऊ द्यायचा नाही म्हणून सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री केलं. हे तर्क लावले गेले. दुसरीकडे विलिनीकरणाची चर्चा घडवून आणून शरद पवारांनीच सुनेत्रा पवारांना शपथविधीसाठी पाठवलं. उपमुख्यमंत्रीपद, पक्षप्रमुख पद पवार कुटुंबातच राहावं म्हणून शरद पवारांनीच केलेली ही खेळी होती असे तर्क लावले गेले. म्हणजे पटेल, भुजबळ, तटकरे हे संधी साधू विलन, तर शरद पवार हे वस्ताद, सगळे पत्ते आपल्या हातात ठेवणारे हिरो अशी सरळ सरळ मांडणी केली जात होती. यातल्या काही बाबींमध्ये तथ्य असेलही, पण या सगळ्यामध्ये सुनेत्रा पवार कुठे? काही माध्यमांनी सुनेत्रा पवारांना प्रश्न विचारले, त्यात चुकल्या असं ठणकावून सांगितलं. पण का? तर पतीच्या निधनानंतर 13 दिवसांचं सुतक न पाळता शपथ घेतली अशा भंपक आधारावर. सुनेत्रा पवार म्हणजे पदावर आणून बसवलेली व्यक्ती एवढीच त्यांची प्रतिमा मर्यादित केली गेली. आपल्या पतीच्या निधनानंतर त्याचा राजकीय वारसा सांभाळावा असं सुनेत्रा पवारांना वाटलं नसेल. ज्या लोकांनी आपल्या नवऱ्यावर विश्वास ठेवला त्यांच्यासाठी उभं राहावं असं सुनेत्रा पवारांना वाटलं नसेल. आपल्या कुटुंबावर असलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आपणच उभं राहायला हवं असं वाटलं नसेल. आणि जर तसं वाटलं म्हणून राजकीय धोरणीपणा दाखवून त्यांनी 3 दिवसात शपथ घेतली तर याचा अर्थ त्यांना दुःख नाहीये. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या राजकारणाला नव्या असतीलही, पण महाराष्ट्राचं राजकारण सुनेत्रा पवारांना नवं नाहीये. 37 वर्षांच्या संसारानंतर त्या जेव्हा पहिल्यांदा निवडणुकीसाठी उतरल्या होत्या तेव्हा महिलाभिमुख राजकारणाचा वारसा सांगणाऱ्या शरद पवारांनी त्यांना पवार मानायला नकार दिला होता. बाहेरून आलेली व्यक्ती असं म्हटलं होतं. पण सुनेत्रा पवार यांनी काहीही न बोलता आपली राजकीय समज दाखवली होती. अजित पवारांच्या राजकीय व्यासपीठांवर जाहीर वावर त्यांनी 35 वर्ष टाळला होता. हा त्यांचा राजकीय असमंजसपणा नक्की नव्हता. आपल्या राजकारणाला पतीच्या निधनानंतर राजकारणात आलेली प्रत्येक बाई ही कायम राजकारणाबाहेरची वाटते नव्हे. तिनं तसंच असावं अशी आपली राजकीय अपेक्षा असते. गेल्या 10 दिवसातल्या चर्चा हे त्याचंच एक उदाहरण आहे. पण सोनिया गांधी, जयललिता यांच्यासारख्या नेत्यांनी याला आधीच छेद दिलेला आहे. त्या आयुष्याबद्दल सवाल असतीलही, पण राजकीय आयुष्यात त्या प्रचंड प्रभावी नेत्या ठरल्यात. सुनेत्रा पवार यांचं राजकारण हे त्यांच्या कृतींवर ठरवा. पुरुष नेत्यांच्या राजकीय कृतींवर नको. 50% आरक्षण देऊन महिलांना राजकारणात आणता येतं, पण महिलांना राजकारण करू देण्यासाठी आरक्षणाचे आकडे नाही, मन आणि विचार बदलावे लागतात. महाराष्ट्राच्या राजकारणाने ते बदलले आहेत असं दिसत नाही.